हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी लाईफस्टाईल विथ अश्विनी भांद्रुगे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जसे की मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं, मी घरातून एक छोटासा बिझनेस करते आणि तुम्हाला दाखवतो पण असं म्हणून सांगितलं होतं मी. तर मी आज ना तुम्हाला बीट चिप्स आणि रताळ्याचं चिप्स कसं बनवायचं आहे, डिहायड्रेट कसं करायचं आहे हे दाखवणार आहे. त्याच्या आधी मी व्हिडिओ केला तो थोडासा डिलीट झाला. ते कसं साली वगैरे काढलेलं किंवा हे सगळं माझ्याकडनं नाही झालं. तर आता हे चिप्स वगैरे मी करून ठेवले आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवायचं मी कसं डिहायड्रेट करते, कशा पद्धतीने करते. हे बघा रेड म्हणजे बीटचा कलर किती छान असा आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं हे घेऊन गेले जिथं माझी मशीन आहे ह्या खोलीमध्ये मी माझी मशीन ठेवली. तिथं मी आता हे सगळं माझं सामान घेऊन गेले. त्याच्यानंतर मशीन चालू केले मी. थोडंसं पहिला गरम होण्यासाठी मशीन ठेवावं लागते. मग ट्रे वगैरे मी स्वच्छ करून घेतले. म्हणजे पहिला हायजीन मेंटेन करणं गरजेचं असतं. रोज तिथंच असतं, स्वच्छ असतं, तरी पण एकदा कपडा मारून हे सगळं ठेवणं खूप गरजेचं असतं. खूप माझ्या मैत्रिणींना प्रश्न असतो की घरातून काहीतरी बिझनेस करावा आणि काही करायचं कळत नाही. खरं मला ही एक आयडिया नवीन वाटली म्हणून मी हा बिझनेस घरातून करत आहे. म्हटलं बघ छान आहे हा बिझनेस. कुणाला माहीत नाही डिहायड्रेटचं काय बिझनेस असतो. डिहायड्रेट म्हटलं तर वाळवलेले पदार्थ आम्ही घरातून मशीनच्या थ्रू बनवू शकतो. असे ट्रेज असतात. जसं मशीन आहे, कुणाची 6 ट्रेची असते, कुणाची 12 ट्रेची असते. माझी छोटीच आहे, 6 ट्रेची आहे. तर आज मी बीट आणि रताळ्याचं चिप्स कसं करायचं हे दाखवणार आहे. हे बीट मी छान असं चिप्समध्ये कट केले. बारीक एकसारखंच ठेवायला लागतं. पातळ पातळ, एक जाड एक मोठं असं ठेवायचं नाही. एकसारखंच कट करायचे आहेत, म्हणजे ते सगळ्यांना एकसारखंच हीट लागून छान असे एकदमच छान असं ड्राय होऊन येतात. आणि असं छान पसरावं लागतात त्याला, म्हणजे एकदम असं भरून भरून नाही घालायचं. छान असं पसरून पसरून घातला की खूप छान असं ते सेट होतात. हे बीट चिप्ससाठी मी 2 ट्रे यूज केले. म्हणजे थोडेसे चिप्स होते, खरं पसरून घालायचं होतं म्हणून असे 2 ट्रेमध्ये मी वापरत आहे. कारण की जवळ ठेवला तर एकमेकावर टाकला तर काही ते वाळणार नाहीत. म्हणजे वरचं वाळेल, खालचं कच्चं राहतं. पण पूर्ण सगळे ना छान असं पसरून घ्यावं लागतं त्याच्यासाठी आणि छान असं ड्राय करून घ्यावं लागतं. मी ह्याच्याबरोबर बीटबरोबर ना रताळीचं पण कापं केलेत, ते पण मी तुम्हाला दाखवतेच. ते जे पण कापं मी असं छान किसणीवरती किसून केलेत. म्हणजे एकसारखंच होतात, किसणीवरतीच करा. छान असे एकसारखे किसून होतात ते आणि छान असे ड्राय होतात. माझ्या खूप मैत्रिणींना वाटत असेल की घरातून काय बिझनेस करायचा, तर हा बिझनेस एक छान आहे, घरातून तुम्ही करू शकता. डिहायड्रेट व्हेजिटेबल्स आणि पावडरचा मी त्यातून आता करत आहे. आता ही रताळी पण मी छान असं किसून घेतलेत आणि एकसारखे. रताळी कसं म्हणजे बटाट्याचंच रूप असते, तो जरा किसून ठेवला की असं काळं पडतात. ह्याला पाण्यात खरं घालायचं नाही आपल्याला, असं डायरेक्ट किसून डिहायड्रेट करायला ठेवायचं आहे. पाण्यात नाही घालायचं आहे बिलकुल, असंच किसून ठेवायचं आहे. काही फरक पडत नाही असं कलर थोडासा डार्क झाला तर. वाळल्यावर परत छान असा कलर आपला येतो त्याचा. तर हे हे रताळी कमीच होती, तर एकाच ट्रेमध्ये असं छान असं रताळी माझी बसलेली आहेत. आणि छान त्याला पण छान असं पसरून पसरून मी साईडला करत आहे, कारण की एकमेकावर बिलकुल नाही ठेवत आहे. आणि रताळी कसं असतात, थोडेसे ड्रायच असतात अक्षरशः. म्हणजे बटाटे कसे अजून ओले असतात, तसे रताळी तितके ओले नसतात, रताळी ड्रायच असतात थोडे. आणि मशीन माझी फ्री हीट म्हणजे गरम झाली होती. हे लावत पण मशीन गरम करायला ठेवली होती मी. आणि आता त्याच्यामध्ये हे सगळे 3 ट्रे माझे, 2 बीटचे आणि एक स्वीट पोटॅटो म्हणजे आपलं रताळ्याचं असे मी घालून घेतले. आणि हार्डली एक 45 टू 50 मिनिट्स लागतात. म्हणजे जास्ती लई पाणी असलं तुमच्या या कुठल्या गोष्टीमध्ये तर लेट घेतं. बीटमध्ये पण थोडं पाणी असतं, खरं आपल्याला चेक करावं लागतं. जर असं वाटलं की आपल्याला, तर 1 तास तर तुम्हाला हे फ्री हीट करावं लागणार. जसं आपला पदार्थ कुठला आहे, तो त्याच्यात किती प्रमाणात पाणी आहे त्याच्यावरती हे ठरतं. आता हे बीट आणि ह्याच्यामध्ये तितकं काय पाणी नव्हतं, म्हटलं तर पटकन तेच वाळून आले. आणि एक लक्ष ठेवायला पाहिजे काढताना, असं काही तर कपडा वगैरे घेऊन काढायला पाहिजे, कारण की ट्रे ॲल्युमिनियमचे असतात आणि इतके गरम झालेले असतात ना, तर थोडंसं व्यवस्थित आपली काळजी घेऊन करावं लागतं. मी आता हे बघा काढले हे सगळे. आणि हे बघू शकता, हे सगळे वाळून कसे असं चिप्स एकदम वाळलेल्यासारखे आहेत ते, म्हणजे चिप्स झाले. तिन्ही पण ट्रे बाहेर काढून घेतले. तिन्ही पण ट्रेमधले असे छान असं वाळून आलेत. कलर पण बघा थोडासा चेंज झालेला आहे. जवळून मी तुम्हाला दाखवतेच. आता खूप छान असे हे वाळलेले आहेत चिप्स, तर म्हणजे एकदम क्रंची असं तुम्हाला ह्याचा आवाज दाखवते, म्हणजे तुम्हाला कळते की हे
छान पद्धतीनं वाळतात ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला आवाज येत असेल, मी फक्त हात लावायला लागले की इतका सुंदर असा आवाज यायला लागलाय. मी तुम्हाला असं समोरून दाखवते, 1 मिनिट. त्याचा आवाज नाही. क्रिस्पी क्रिस्पी असे छान असे वाळलेत हे सगळे दोन्ही ट्रेचे. ऐकतो ते आवाज. खूप छान असं वाळले. त्याचबरोबर हे बघा चिप्स. ऐकला का आवाज किती खळखळीत असं वाजतंय ते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि छानसं कमेंट करून देखील सांगायचं आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला आणि परत काही माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. त्याच्याबद्दल तुम्हाला कमेंट करावं लागणार. कमेंट केल्यावरतीच मी तुम्हाला माहिती देणार. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.